पहिल्या प्रवचनामध्ये अनुभवामृत या ग्रंथाचं वेगळेपण स्पष्ट केलं. दुसऱ्या प्रवचनामध्ये ज्ञानदेवांनी गुरूंची जी स्तुती केलेली आहे तर त्या स्तुतीचं आध्यात्मिक स्वरूप आपल्यापुढे मांडलं की विश्वात्मक देव आहेत आणि या विश्वात्मकाची देवाची पूजा कुठल्याही लौकिक भौतिक उपचारांनी होऊ शकत नाही. तर त्याकरता गुरुला शरण जाणं, गुरुच्या चरणांना वंदन करणं हाच एकमेव उपाय तिथे राहतो. तर अतिशय वेगळ्या प्रकारचं आध्यात्मिक वर्णन आपण अनुभवामृतात पाहिलं. हे वर्णनच नव्हे तर पूर्ण ग्रंथ हा अशा प्रकारे अलौकिक एक वेगळ्या स्तरावरचा पारमार्थिक स्तरावरचा असा आहे. ज्ञानेश्वरीतलं गुरुपूजन हे बरंचसं रूपकात्मक असलं तरी त्यात सिंहासन आहे, त्या ठिकाणी खडावा आहेत, आपण निराजन विधी आहे, धूप आहे. इथं तसं काही नाही आहे. इथं मनाने गुरुदेवांशी ते एकात्मता पावण्याचा प्रयत्न करतात आणि काल त्या दृष्टीनं उपाय वनवसंतू कोणी एक भरीव आकाश अशा अनेक प्रकारांनी आपण ज्ञानदेवांनी केलेलं वर्णन निवृत्तीनाथांचं, त्यांच्या पितृतुल्य ज्येष्ठ बंधूंचं आणि गुरुच आध्यात्मिक गुरुचं त्यांनी जे गुणगान केलं ते आपण काल पाहिलं. तिथं निवृत्तीनाथ हे निवृत्ती नावाचे असले तरी निवृत्ती हा त्यांचा स्वभाव आहे. प्रवृत्ती नाही म्हणून निवृत्ती, वेडा नाही म्हणून शहाणा असा त्यामध्ये कुठलाही नेगेटिव्ह अकरणात्मक असा अर्थ नाही आहे. दुसरा एक विचार मांडला आपण की गुरु आणि शिष्य यांची एकात्मता ते मानतात, अतूट अद्वैत मानतात. सवन ग्रंथाचा विषय एकच आहे की पराकोटीची एकात्मता. जगात एकमेव तत्व आहे, त्याला तुम्ही एकम सत असं ऋग्वेदात म्हटलेलं आहे. इतरत्र आपण पाहतो एकमेवाद्वितीय. तर जगाचं मूळ कारण हे एकात्म आहे. हा या ग्रंथाचा मुख्य विषय. चांगदेव 65 आपण हेच पाहतो, तत्वम असि, ते तू आहेस. तू आणि ते वेगळं नाही. जीवात्मा परमात्मा वेगळा नाही. देवो देवी वेगळे नाहीत. गुरु शिष्य वेगळे नाहीत. द्रष्टा आणि दृश्य वेगळे नाहीत. एकात्मता संपूर्ण पराकोटीची अतूट अफूट एकात्मता हा या ग्रंथाचा विषय आहे. आणि दुसरं मग या मूळ आद्य तत्वापासून तिथं ते परमात्मा परब्रह्म असे शब्द वापरत नाहीत, आत्मवस्तू हा शब्द वापरतात. तर त्या आत्मवस्तूपासून जगाची निर्मिती कशी झाली हा दुसरा मुद्दा. दोनच मुद्दे आहेत अनुभवामृतात. तर हे कसं निर्माण झालं त्याचं विवेचन आपण उद्याच्या प्रवचनात करणार आहोत. त्यामध्ये ज्ञानेश्वरांचा एक वेगळ्या प्रकारचा एक सिद्धांत ज्याला चिद्विलासवाद म्हणतात. चिद्विलास हा हे जगत म्हणजे खोटं नाही, भ्रम नाही, माया नाही, स्वप्न नाही. ते ब्रह्मा इतकंच सत्य आहे. ब्रह्मसत्यम जगदपि सत्यम. आणि ते सुरेख आहे, सुंदर आहे जगत. या जगामुळं, जगातल्या द्वैतामुळं, जगातल्या अनेकत्वामुळं एकत्वाला बाधा आली नाही, उलट एकत्वाची शोभा वाढलेली आहे. तर हा चिद्विलास काय नेमका तो आपण उद्या पाहणार आहोत. तर जगाचं मूळ कारण हे जरी वरवर दुहेरी वाटलं, देवो आहे, देवी आहे. काल आपण पाहिलं भूतेश आहे, भवानी आहे, प्रियू आहे, प्राणेश्वरी आहे, शंभू आहे, शांभवी आहे. वेगळी नावं असली, नर अर्धनारी नटेश्वर, शिव आहे, पार्वती आहे. जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरू असं कालिदास रघुवंशात म्हणतात. वागर्थ इव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरू. इथं शिवशक्ती हा शब्द वापरलेला आहे. तर
वरवर असं वाटतं आपल्याला की दोन शरीर आहेत परंतु मन एक आहे, असं नाहीये. इथं शरीर सुद्धा एकच आहेत. उगीच बाह्यात काही सोंग घ्यायचं द्वैताचं. कोणी राष्ट्रवादी आहेत, कोणी राष्ट्रीय आहेत, असं आपण थोडंसं लौकिक सांगता येईल. परंतु सत्तेचं अधिष्ठान एकच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी असोत किंवा राष्ट्रीय असोत, शेवटी ती काँग्रेसच आहे. आणि सत्तेकरता दोन्ही एकात्म आहेत असं आपण पाहतो. एक व्यवहारातलं उदाहरण दिलं, हे प्रवचनामध्ये अशा गोष्टी थोड्याशा सांगाव्या लागतात. आता हे मूळ कारण आणि त्यापासून जगाची निर्मिती किंवा जग कसं स्फुरण पावलं, स्पंदन पावलं किंवा त्याचा विलास कसा झाला, हे उद्या पाहायचे. दोन मुद्दे आहेत. परंतु हे करण्यापूर्वी आजचं तिसरं प्रकरण जे आहे त्यामध्ये आपण 2-3 प्रकरणं एकत्रित घेणार आहोत. ज्ञानेश्वरांनी अनेक गोष्टींचं निरसन केलेलं आहे. सिद्ध करायचं जगामध्ये एकमेव तत्व आहे, हा पहिला विचार. आणि त्या तत्वापासून जगत स्फुरण पावलेलं आहे, हा दुसरा विचार. दोनच विचार आहेत. ते सांगण्यापूर्वी हे सिद्धांत सिद्ध करण्याकरता जे काही अडथळे आहेत किंवा जे काही चुकीचे मार्ग सांगितले जातात, तर ते मार्गांचं खंडन, निरसन माऊली या 2-3 अध्यायात करतात. आपण एकाच व्याख्यानात आणि पाऊण तासामध्ये 45 मिनिटांमध्ये ते आपल्या पुढं मांडणार आहे. काय काय केलं या ठिकाणी, तर एक तर लक्षात घ्यायचं की ज्ञानेश्वरांचं सगळं हे विचार चिंतन हे पारमार्थिक स्तरावरचं आहे, लौकिक स्तरावरचं नाहीये. ही व्यक्ती, ही विभूती मूलतःच परमात्म स्वरूप म्हणूनच या जगात आली आणि ती परमात्म स्वरूपच आधीपासून होती, नंतरही आहे, आजही असू शकते. तर त्या स्तरावरून ते पाहतायत, हिमालयावरून पाहतायत हे विश्व कसं दिसतं. आपण पायथ्याशी कुठेतरी आहोत. तर कदाचित आपल्याला ते थोडंसं वाटेल की काहीतरी वेगळं आहे की काय, परंतु आपला स्तर खालचा आहे, ते उच्च कोटीच्या ठिकाणी आहेत आणि तिथून त्यांना जे जगत दिसतं ते आपल्या पुढे मांडतायत. तर हा स्तर थोडासा पारमार्थिक स्तर आहे. ते म्हणतात सच्चिदानंद, हा जो आपण शब्द वापरतो वेदांतामध्ये, ही 3 पदं एक प्रकारे परब्रह्माचं वर्णन करणारी आहेत, यात शंका नाहीये. सत म्हणजे अस्तित्वयुक्त, चित म्हणजे चैतन्ययुक्त आणि आनंद हा आपल्याला माहिती आहे अलौकिक जो आनंद असतो, परम आनंद, तर तो. तर सच्चिदानंद 3 शब्द जे आहेत, हे 3 शब्द कसे आहेत, तर ते म्हणतात हे 3 शब्द एकाच वस्तूचा निर्देश करतात. कोणती? आत्मवस्तू. आत्मवस्तू सद आहे, अस्तित्वयुक्त आहे, ती चैतन्यमय, दगडासारखी ती जड नाही आणि त्यात दुःख नाही, आनंदमय आहे. आणि 3 शब्द जे आहेत हे शब्द एकत्रित घ्यायचे, एकात्मता करायची. परत त्यांना द्वैत मानत नाहीत, ते बहुत्व मानत नाहीत. उदाहरण दिले त्यांनी की हे 3 गुण वेगवेगळे आहेत असं मानू नका. हे कळण्याकरता आपण असं पाहतो की जोपर्यंत आकाशातनं मेघातनं पडणारे पाण्याचे थेंब आहेत ते जोपर्यंत समुद्रावर पडत नाहीत, समुद्रात पडत नाहीत, पोचत नाहीत, तोपर्यंत ते वेगळे वेगळे असतात. ते थेंब मोजता येतात. आपण पर्जन्यमापक यंत्रामध्ये पाहतो किती थेंब पडले, किती पाऊस पडला. परंतु एकदा ते थेंब समुद्रात जाऊन मिळाले की मग त्यांची गणना करणं शक्य होत नाही. तर पडणाऱ्या पावसाचे थेंब मोजता येतात, समुद्रात पडलेले थेंब कसे मोजणार. त्या तऱ्हेनं सद आणि चित आणि आनंद या सर्व 3 गोष्टींनी एकाच आत्मवस्तूचा बोध होत असतो. जी आत्मवस्तू सत आहे, तीच चिद आहे, तीच आनंद आहे. आता त्यांनी आणखी एक उदाहरण दिले व्यवहारातलं. कापूर. कापूर कसा असतो? एक शुभ्र असतो, कर्पूर गौरम आपण असं म्हणतो. नंतरला त्या एक गंध असतो, उग्र असा गंध असतो, सुगंध असतो. आणि शिवाय त्याचा एक विशिष्ट स्पर्श असतो, मृदू मार्दव असतं, त्यामध्ये सॉफ्टनेस असतो. तर हे 3 गुण एकत्रितपणे कापराचा निर्देश करतात, कापरापासून वेगळे करता येत नाहीत. त्या त्याने सच्चित आणि आनंद हे शब्द तिने एकत्रित असतात
H2O हे जसं एकत्र असलं तरच पाणी होतं ना, त्या तऱ्हेनं सच्चित आनंद हे तिन्ही शब्द एकत्रित आहेत आणि ते एकाच वस्तूचा बोध करतात. आता मात्र इतकं चांगलं छान वर्णन केलं. आता माऊली ज्ञानेश्वर वेगळं सांगतायत की परब्रह्माला सच्चित आनंद हे शब्द लावू नका. खरं आपण म्हणतो चिदानंदमयोहम आहे ना, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, शंकराचार्य स्तोत्र आहे, चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. पण ज्ञानेश्वर आता या ठिकाणी अगदी वरच्या स्तरावर बोलतायत. ते सच्चिदानंद पदाचा अर्थ ब्रह्म होतो, परमात्मा होतो यात हरकत नाही, परंतु ते तत्व इतकं विशुद्ध आहे की त्याला आपण लौकिक शब्द चिकटवू शकत नाही, लावू नये. कारण काय त्यांचं म्हणणं आहे की सद याचा अर्थ असतचा अभाव, चिद म्हणजे जडाचा अभाव, अचितचा अभाव, आनंद म्हणजे काय, दुःखाचा अभाव. हे सच्चित आनंद शब्द जे आहेत हे थोडेसे निगेटिव्ह आहेत. आपण म्हणतो ना एखाद्याला किंवा अमुक एक गोष्ट इतकी पवित्र आहे की तुझी चांबड्याचे हात लावू नकोस, ते लौकिक शब्द वापरूच नका. परमात्म्याला परमात्मा म्हणू नका, आत्मा म्हणू नका, पण तो नामाच्या पलीकडे आहे, रूपाच्या पलीकडे आहे, नामातीत आहे, रूपातीत आहे, ज्ञानाच्या पलीकडे आहे, अज्ञानाच्या पलीकडे आहे. तर हा विचार आपल्याला लक्षात येईल की ज्ञानेश्वर परमात्म्याचं विशुद्ध स्वरूप सांगण्याकरता तर कुठल्याही प्रकारे शब्दाचा सुद्धा दोष लागू नये याची खबरदारी घेतात. अत्यंतिक विशुद्ध स्वरूपात ते जगाचं एकत्व या ठिकाणी सांगत आहेत. त्यांनी उदाहरण दिलं की डिक्शनरीत अर्थ देतील कदाचित की सच्चिदानंद म्हणजे परब्रह्म, पण सच्चिदानंद हा शब्द परब्रह्माचा वाचक नाही. तो फक्त निर्देश करतो, बोट दाखवतो की परब्रह्म कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचा तो डिक्शनरी मिनिंग नव्हे. कुठल्याही शब्दाचा अर्थ अशा तऱ्हेने परब्रह्म दिला तरी समजा मला कळेल, आफ्रिकन लोकांना काय कळणार आहे, किंवा इतर ऑस्ट्रेलियातल्या लोकांना काय कळणार आहे, त्यांचे शब्द वेगळे आहेत. परत ते शब्द हे मर्यादित असतात, हे मानवानं निर्माण केलेले शब्द आहेत. तर त्यामुळं या सच्चिदानंद पदानं ब्रह्माचा फक्त निर्देश होतो, त्याचा काही खरा अर्थ समजतो असं नव्हे. अर्थात हे वरच्या स्तरावरचं आहे. आपण आपल्या स्तरावर चिदानंद रूपोहम असं आपण ज्ञानेश्वर आपले शंकराचार्य म्हणतात तसंच आपण म्हणणं आवश्यक आहे. चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम हे आपण प्रार्थना करायला काही हरकत नाही, परंतु त्यांचा स्तर ज्ञानेश्वरांचा वरचा असल्यामुळं ते शब्दाचा सुद्धा तिथं स्पर्श होऊ देत नाहीत परब्रह्माला. एक प्रकारे जणू काही लौकिक शब्दांचा या मातीचा कदाचित त्याला संसर्ग होईल, इन्फेक्शन होईल की काय, अशा प्रकारच्या भीतीमुळं ते सांगतात की असं वाटतं आपल्याला. त्यांनी सांगितलं की निर्देश करता म्हणजे काय करतात. संगीतातलं उदाहरण दिलेलं आहे की एखादं कोणतरी गीत गातोय, चांगला गवई किंवा कोणते सतार वाजवतोय आणि सतार वाजवून झाल्यानंतर तो आपल्याला गायक वादक काहीतरी आनंद देतो आणि नंतर तो शांत राहतो. सच्चिदानंद काम तेच करतं. जर जणू काही पुण्याकडे जायचा मार्ग, ठीक आहे, कळलं आपल्याला, हा डावीकडचा रस्ता पुण्याकडे जातो, उजवीकडचा रस्ता सातारला जातो. तर सच्चिदानंद फक्त निर्देश करतो की या दिशेनं जा, परब्रह्म तुम्हाला प्राप्त होईल. त्या गीतानं गीत गायन करावं, गवयानं गीत गायन करावं, त्यांनी आनंद द्यावा आणि नंतर त्यांनी शांत राहावं. तसं सच्चिदानंद हे फक्त अंगुली निर्देश करणारं असं आहे. गौरात म्हणतो आपण की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, परंतु शेवटी पाणी कुणी प्यायचं, त्याचं तिने प्यायचं ना. तर अशा तऱ्हेनं सच्चिदानंद पद हा जो शब्द आहे ह्याला त्यांनी थोडीशी मर्यादा घेतलेली आहे. त्यांना एवढंच सांगायचं की तुमच्या लौकिक शब्दामध्ये, तुमच्या सामान्य शब्दामध्ये असामान्य तत्वाचं वर्णन करता येत नाही. शब्द अपुरे पडतात, शब्दांना मर्यादा आहे. एखादी मुंगी जर म्हणाली की मी काल एक फार मोठा हत्ती पाहिला, किती मोठा, मुंगीनं हात केला वरती, एवढीशी मुंगी, ती की हात मोठा करू शकते का? हत्ती इतकी मोठी होऊ शकत नाही. बेडूक जसा मोठा प्राणी होऊ शकत नाही तसे मुंगी सुद्धा मोठा हत्ती होऊ शकत नाही. ते तुमचे आमचे शब्द, तुमच्या फुटपट्ट्या, हे ठीक आहे आपल्या लौकिक साक्षरतेकरता ठीक आहे, परंतु ज्ञानाकरता, ज्ञानाच्या क्षेत्रात शब्द हे
अनावश्यक आहेत, त्यांचा उपयोग होत नाही, ते अपुरे आहेत, त्यांना मर्यादा आहे. एवं सच्चिदानंदू आत्मा हा ऐसा शब्दू अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचकू नवे वाचक नाही. सद आहे म्हणजे इतकाच अर्थ, ते असत नाही. चिद आहे म्हणजे ते अचित नाही. आनंद आहे म्हणजे दुःख नाही, इतकाच त्याचा अर्थ आहे. असा हा थोडासा सूक्ष्म विचार पण ज्ञानेश्वरांनी तर एक प्रकरण इथे संपलं की सच्चिदानंद पद विवरण त्यांनी केलेलं आहे. पदाचं मोठेपण अमान्य केलेलं नाहीये, परंतु पारमार्थिक स्तरावर गेल्यानंतर, अत्युच्च कोटीवर गेल्यानंतर हे लौकिक शब्द तुमची बाहेर फेकून द्या. मंदिरात जायचं ना चपला बाहेर ठेवा, गाभाऱ्यात जायचं ना चपला बाहेर ठेवा, तुमचे शब्द बाहेर ठेवा आणि मौनात जा, अशा प्रकारचा उपदेश या ठिकाणी आहे. तर सच्चिदानंद पदाचं त्यांनी थोडंसं विवरण केलं, थोडंसं निराकरणही केलेलं आहे. आता दुसरं खंडन जे केलेलं आहे तर ते शब्दांचं खंडन केलेलं आहे. हा सच्चिदानंद हा शब्दच आहे खरं म्हणजे. तर सामान्य शब्द जे आहेत ते शब्द लौकिक व्यवहारात उपयुक्त असतात. त्या ज्ञानेश्वर थोडंसं व्यवहारी जाणणार आहेत. त्यानंतर शब्दांचे गोमटे, शब्द गोमटे आहेत. शब्दामुळे आपला व्यवहार चालू शकतो. शब्द नसेल तर कसा व्यवहार चालणार? जर शब्दच नसतील, नुसतं काही खाणाखुणा करायचे का, त्यातनं काय कळणार आहे आपल्याला? त्या माझ्या मनातल्या भावना, माझ्या मनातला भक्तिभाव म्हणा, प्रेम म्हणा, आदर म्हणा, वात्सल्य म्हणा, हे व्यक्त करण्याकरता शब्दासारखं साधन नाहीये. ज्ञानेश्वरांना ते मान्य आहे. बाप उपयोगी शब्दू, हा शब्द उपयोगी आहे, उपयुक्त आहे, फक्त व्यवहारात अपार उपयोगाचा आहे. आणि तो एक प्रकारे शब्दरूप आरसा आहे. शब्द हा, शब्दाचं गुणगान केलंय नाही असं नाही, की आरसा आहे. आरशाचा उपयोग कुणाला? डोळस माणसाला. मला डोळे आहेत, मग मी कसा दिसतो, गोरा काय, काळा आहे का, नकटा आहे का, कसा आहे, हे मला आरशात दिसतं. अंध माणसांनी काय करायचं? गुलाबराव महाराज आपण पाहतो, अंध होते, जन्मांध होते, प्रज्ञाचक्षु होते, पण त्यांना सर्व तत्वज्ञान झालं का शब्दांचा आरसा, त्या शब्दांनी त्यांना ते रूप दाखवलं त्या तत्वज्ञानाचं. तर शब्दरूप आरसा जो आहे हा फार चांगला आहे. ज्ञानेश्वर काही मान्य करत नाहीत अशातला भाग नाही. आणि शब्दांना त्यांनी पार फेकून दिलं असतं तर ऐसी अक्षरे अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. 32,000 ओव्यामध्ये किती शब्द असतील मोजदात करा तुम्ही कॅल्क्युलेटर आणून. प्रत्येक ओळीत कमीत कमी 10 शब्द असतील, 5 शब्द असतील. तर इतके सगळे शब्द लिहिले म्हणून तर आपल्याला ज्ञानेश्वरीचा अनुभव घेता येतो ना, आनंद घेता येतो. त्या शब्दांचं मोठेपण त्यांना अमान्य अशातला भाग नाहीये. तो स्मरणदानी प्रसिद्ध. शब्द उच्चारला की आपलं काही ते स्मरण होतं. एखादा शब्द ऐकला की आपल्याला काहीतरी एखाद्या गोष्टीची आठवण होते की मी हत्ती शब्द उच्चारला. मला माहिती हत्ती म्हणजे गणपतीसारखा दिसणारा सोंड असलेला, लहान शेपूट असलेला, मोठे कान असलेला, काहीतरी स्मरण होतं आपल्याला. मला होतं, आफ्रिकन लोकांना होईलच असं काही त्या शब्दांना. एक प्रकार ते स्मारक आहे, त्या घटनेचं ते स्मारक आहे. तेव्हा ज्ञानेश्वर शब्दांचं महत्व मान्य करतात विशिष्ट मर्यादेपर्यंत. उलट त्यांचं प्रतिज्ञा आहे, बोली अरूपाचे रूप दावीन. माझ्या शब्दसृष्टीचं इतकं वैशिष्ट्य असेल, माझे शब्द इतके सामर्थ्यशाली असतील की अरूपाला सुद्धा मी रूप देईन. आणि खरंच ज्ञानेश्वरांनी ज्या गोष्टी कळायला अवघड, ज्या गोष्टी शब्दाच्या पलीकडच्या आहेत, शब्दांच्या पलीकडचं आहे, इन बिटवीन द लाईन्स आहे, ते शब्दात व्यक्तच करता येत नाही, असे अशा घटना, असे अनुभव त्यांनी शब्दातनं सांगितलेले आहेत. की आपण म्हणतो अनेकदा की काय वा तुम्ही आमच्यावर फार उपकार केलेत, कसं शब्दातनं व्यक्त करू? तुम्ही आमच्यावर जे उपकार केलेत, आमच्याकरता जे तुम्ही जे ऋण ओझं जे दिलेलं आहेत, तर आमचं इतकं कोटी कल्याण केलं, त्यातनं आम्ही कसं काय उतराई व्हायचं? आमच्याजवळ शब्द नाहीत. पण सांगितलं शेवटी शब्दातनंच सांगितलं ना, की काही वेगळं माध्यम नाही, ते चित्रातनं सांगितलं नाही, शब्दातनंच सांगितलेलं आहे. तेव्हा बोली अरूपाचे रूप दावीन आणि नंतर अमृताते पैजा आपण उल्लेख केला. तेव्हा ज्ञानेश्वर हे शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत. अनेक गोष्टींचं आपल्याला शब्दातून वर्णन करता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं किंवा मी आता जेव्हा
आमच्या गावी परत जाईन तेव्हा वर्णन करेन की काय धर्मपुरीचा घाट आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे धर्मक्षेत्र आहे, किती मंडप छान आहे, किती छबिना छान निघाला होता, 100 ढोलं होती, प्रयोजन किती छान होतं. पुढल्या वर्षी सिल्व्हर ज्युबिली आहे, यंदाच आम्हाला जिलेबी याच वर्षी खायला मिळाली. तर हे सगळं वर्णन किती जरी मी केलं तरी ती कृष्णा माता किती आपल्याला पवित्र असं दर्शन घडतं. आपण पार स्वतःला विसरून जातो, देहवान हारून टाकणारं असं देवीचं दर्शन आहे. तर हे सर्व मी किती वर्णन केलं तरी शेवटी ती व्यक्ती म्हणेल काही नका, तू बोलू नका, आम्हाला तुम्ही वाईला घेऊन जा, ते दाखवा. सगळं शब्दांच्या मर्यादा आहेत, सगळ्याच भावना शब्दातून व्यक्त करता येत नाहीत. तेव्हा शब्द हे तोकडे असतात. तेव्हा शब्द जरी किती आवश्यक असला तरी ज्ञानेश्वर म्हणतात, परी यासी नाही संबंधू आत्मविषयी, आत्म्याबद्दल बोलण्याचा अधिकार शब्दाला नाही. शब्द आत्म्याबद्दल बोलू शकत नाही. मनातील प्रेमभावना सुद्धा आपल्या कधी कधी व्यक्त करता येत नाही. कधी कधी इतका आपला आनंद होतो की काही बोलूच शकत नाही. आपण डोळ्यातनं अश्रू घळघळ वाहतात. आपण म्हणतो अरे इतकी घटना चांगली घडली आणि तू बोलत का नाही. डोळ्यातले अश्रू कसले, हे आनंदाचे अश्रू असतात. नुसत्या दृष्टिक्षेपातून किंवा आनंदाश्रूतून सुद्धा आपण भावना व्यक्त करू शकतो. प्रत्येक वेळा थँक्स म्हणायचं आणि नो सॉरी किंवा आणखी पार्डन मी असं म्हणायलाच पाहिजे, सॉरी असं म्हणायला पाहिजे, याच्यातला काही भाग नाही. आमच्याकडे ती परंपरा नुसत्या दृष्टिक्षेपातनं आपल्या मनातील कृतज्ञतेची भावना आपण व्यक्त करू शकतो. तेव्हा अनेक गोष्टी विशेषतः तत्वज्ञानामध्ये शब्द अपुरे पडतात, म्हणून आपल्याला अनेक गोष्टी अनिर्वचनीय आहेत असं सांगावं लागतं. आत्मतत्व हे शब्दातीत आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. त्याचं वर्णन नकारात्मक करावं लागतं. न येती असं नाही, तसं नाही, तसं नाही असं वर्णन करावं लागतं. वेळ कमी आपल्याला, त्यामुळं थोडंसं आवडतं घ्यावं लागतं. प्राचार्य दांडेकरांनी छान गोष्ट सांगितली होती ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीवर. की लग्नाचा समारंभ होता, लग्न होऊन गेलेलं आहे, लोक स्थिरावलेले आहेत, भोजन वगैरे झालेलं आहे. एक मैत्रीण उशिरा येते, गाडी चुकली असेल कदाचित. ती नववधूला विचारते की तुझे मिस्टर कोण आहेत. तर आजची जर ती वधू असती तिने पट्टी सांगितलं असेल, चल मी तुला इंट्रोड्यूस करून देते, शेक हँड कर वगैरे. आजच्या मुलीने सांगितलं. त्यावेळेची मुलगी काय म्हणते, काही बोलतच नाही. शेवटी ती सखी मैत्रीण म्हणते की ती काळी पॅन्ट घातलेला तू आहे का. ती म्हणते तो नव्हे. पांढरा शर्ट घातलेला तू आहे का, झब्बा घातलेला तू आहे का. प्रत्येक नाही 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 म्हणता शेवटी जो प्रत्यक्ष नवरदेव होता त्याचं निर्देश करायला ती म्हणते, ती काही म्हणत नाही, फक्त मान खाली घालते, लज्जेनं मान खाली घालते. तेव्हा अशा व्यवहारात सुद्धा आपल्याला न इती भाषा वापरावं लागते. आणि त्या तऱ्हेनं आणि कधी अनेकदा मौन पाळावं लागतं. तेव्हा अनेक गोष्टी वर्णन करता येत नाहीत. गुळाची गोडी कशी वर्णन करणार. गुळ कसा गोड आहे, साखरेसारखा आहे का, नाही. मधासारखा आहे का, नाही. सॅक्रिनसारखा आहे का, नाही. घ्या खडा घ्या, चव पाहतेची अनुभव घ्या, अनुभूती घ्या, त्याशिवाय कळणार नाही. सुगंध फार अतिशय चांगला सुगंध आम्हाला जाणवला, त्याचं काही वर्णन करता येत नाही. कसं मी फार छान, मला आनंद आला. सांगतो ते तो सुगंध कुठला तुम्हाला आणून दे, मला त्याचा सुगंध घेऊ देत. तर अशा तऱ्हेनं शब्दांचं तोकडेपण आहे. तरीसुद्धा तुकारामांनी शब्दांचं गुणगान केलंय. शब्दांच्या रत्ने करुनी अलंकार, तेणे विश्वंभर पूजियेला. तुकाराम म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दची अमुच्या जीवीचे जीवन. शब्दची हा देव असं मानणारे हे तुकाराम आहेत. ज्ञानेश्वर तसंच मानतात, परंतु त्या क्षेत्रामध्ये शब्दांनी पाऊल टाकू नये. तिथे शब्द सांगू शकत नाही, कारण आपण जे जे बोलतो तसं ते घडतंच असं नव्हे. आणि आपण जे जे घडतंय त्याचं वर्णन करू शकत नाही. जे जे बोलिजे ते ते नव्हे, होय ते तव ते न बोलवे. एक प्रकारे जे काही घटना घडतात त्या आपण शब्दात सांगू शकत नाहीत. आणि घटना अशा काही अचानक घडतात की त्या शब्दांनी सांगता येत नाहीत. आपण सांगतो ते खरं होत नाही. त्या शब्दांचा आणि घटनेचा संबंध काही नाहीये. तेव्हा एकूण या तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वरांचं म्हणणं असं, अक्षरांची लिही पुसे. इथं अक्षरांचं लेखन पुसून टाकलं पाहिजे. प्रमाणांची परिसरे, कुठलेही प्रमाण लागू पडणार नाही. उलट मौनाची अक्षरे भली.
हे शब्द चांगदेव 65 मधले आहेत की मौनाचीच अक्षर आपल्याला गिरवावं लागतील, दुसरे कुठल्याही प्रकारे नाही. आपण जे जे काही लिहावं ते अपुरं राहतं. पाण्याचा प्रवाह शांत संत असावा आणि काही आकृती आपण काढावी त्याच्यावर. किती वेळ टिकते ती? लगेच नाहीशी होते. त्यांनी ओवी दिलेली आहे, म्हणून माझी वैखरी मौनाचेही मौन करी, हे पाण्यावरी मकरी देखली. पाण्यावर मगरीचं चित्र काढलं मी, एका सेकंदात ते नष्ट झालेलं आपण पाहतो. तर अशी ही शब्दांचे खंडन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे, अर्थात ते पारमार्थिक स्तरावर जाताना. तर दोन गोष्टी पाहिल्या. सच्चिदानंद पदाचं मोठेपण सांगितलं, परंतु त्याचं मर्यादाही सांगितल्या. शब्द हे आवश्यक आहेत. लौकिक स्तरावर, अलौकिक स्तरावर शब्दांचं काम नाहीये. शब्द हे मूक होतात, शब्दांनी मूक झालं पाहिजे. गुरुस्त मौनम व्याख्यानम, गुरुजी काही सांगतात, शब्दातनं सांगतात, त्यापेक्षा त्यांच्या मौनातून अनेक गोष्टी कळतात. शब्दाचे खंडन झालेलं आहे. आता आणखीन 2 खंडनं राहिलेली आहेत. आपण दिलेल्या वेळेमध्ये थोडंसं घाईने आपण घेणार आहोत. तर सिद्ध काय करायचे? जगात एकमेव तत्व आहे, जगात फक्त प्रकाशच आहे, ज्ञानच आहे, आणि जगत हे खरं आहे, चिद्विलास हे सांगायचे. त्याकरता त्यांनी शब्दाचं खंडन केलं, सच्चिदानंद पदाचं खंडन केलं. आता ज्ञानेश्वरांचा आता एक दुसरं महत्वाचा सिद्धांत ज्ञानदेव म्हणतात, जगात अज्ञान नाही. नावच ज्ञानदेव आहे ना. त्यांच्या शब्दात शब्दकोशात अज्ञान असेलच कसं? जगात अंधार नाही, अविद्या नाही, आहे तो फक्त प्रकाश. प्रकाशतो प्रकाशकी वस्तुजात असं की जगत असं की वस्तुप्रभा. हे जगत जे आहे, जग आपण जे जग पाहतो ते असं की खरोखरीच ते वस्तूची प्रभा आहे, तेजस्विता आहे. ज्ञानेश्वर अतिशय पॉझिटिव्ह विचार करणारे, सकारात्मक विचार करणारे अशा प्रकारचे आहेत. आपण शेवटच्या व्याख्यानात पाहणार आहोत. तर सर्वत्र कुठे अज्ञान नाही. आता म्हणाल तुम्ही कसं काय आहे बाबा, तुम्ही आम्ही किती अडाणी आहोत नाही का, अनेक गोष्टी कळत नाहीत आपल्याला. त्यांना म्हणायचे की जीवात्म्याच्या दृष्टीनं, व्यक्तीच्या दृष्टीनं अज्ञान असू शकतं, परंतु तो परमात्मा जो आहे, ती वस्तू आहे, त्या वस्तूच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तिथं कलंक नाही. कलंकाची शोभा आणि कलंकाची विशोभा असं काहीच नाही. तर फक्त ज्ञान आणि ज्ञानच आहे. सूर्याच्या ठिकाणी अंधार असतो का कधी? त्या तऱ्हेनं ह्या परमतत्वाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अंधार नाही, अज्ञान नाही. उदाहरण देतो. एखादा जादूगार असतो, काहीतरी जादू मंत्र म्हणतो, काहीतरी जंतर मंत्र म्हणतो काहीतरी, आणि पैशाचा पाऊस पाडतो, भाव नुसता आभास. आता सामान्य माणसाला तो खरा वाटतो, कारण ते त्याचं अज्ञान आहे. त्याला ते पैसे खरे वाटतात त्याला. परंतु त्याच वेळेला तो जादूगार जो आहे, त्याची त्यांनी काही कृती केलेली असते, की ते हात चलाखी केलेली असते तंत्र वापरून, आणि त्यामुळं त्याच्या दृष्टीने ते ज्ञानच आहे. परंतु हा जो सामान्य माणूस जो आहे, जादूगाराच्या जादूला भुलणारे लोक जे आहेत, तर ते सगळे अज्ञ आहेत. तर त्या तऱ्हेनं हा अज्ञानाचा भाग जीवात्म्याच्या बाबतीत असू शकतो, आणि त्यातून बाहेर पडण्याकरता एकच मार्ग गुरुला शरण जाणे. तेव्हा अविद्या या जगात नाही. ज्ञानेश्वरांनी व्युत्पत्ती दिली बरं त्याच्यात शब्दाची. अविद्या शब्दाची व्युत्पत्ती, जी विद्यमान नव्हे ती अविद्या. छान अगदी. विद्येचा अभाव म्हणजे अविद्या. स्वतः अविद्याच सांगते की मी विद्यमान नाही, मी अज्ञान, मी माझ्या ठिकाणी माझं अस्तित्व नाहीये. कसं नाहीये? फार सोपी उदाहरणं दिलीत. जगात अज्ञान नाही, अविद्या नाही. जगात वंध्यापुत्र असतो का? वांझ स्त्रीला पुत्र असतो का? की अमुक एक ग्रस्त फार मोठे विद्वान आहेत आणि ते वंध्यापुत्र आहेत? नसतंच ते. हे अशक्यच आहे. आकाशात आपण पावसाळ्यात इंद्रधनुष्य पाहतो, ते खरं असतं का? खरं असतं तर रामानी बाण लावला असतं ना त्याला. मग शिवधनुष्य जसं त्यांनी पेललं, मोडलं, तसं इंद्रधनुष्य मोडलं असतं. तेही खरं म्हणजे भास असतो. गंधर्व नगरी हे एक दृश्य आपण पाहतो. सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा पश्चिम क्षितिजावर त्या आकृती दिसतात, ती नगरी वाटते, काही नसतं, तो भास क्षणिक असतो. त्या गंधर्व नगरीला आग लागली. हे सगळं ज्ञानेश्वरी मी अनुभवामतात सांगतोय.
अंधाराची शाई, अंधाराची शाई तयार करा. कोण करणार? कॅमलिंकवाले तयार करतील का अंधाराची शाई? चित्रातला पाऊस फार पडला म्हणे, अगदी सुनामी, खोटाच असतो तो. सावलीवर पहार करा, सावलीवर आघात करा, सावलीवर एखादी पहार आपटा, प्रहार करा. काय शक्य आहे का? आपण जर आपल्या सावलीवर प्रहार मारायला लावलो तसं काय उपयोग होणार? त्या सावलीला काय होणार नाही, आपलं काही होणार नाही, आपला फक्त हात दुखेल. मृगजळ पिणे, तुम्हाला तहान लागली असेल तर एक ग्लासभर थंड थंड मृगजळ पिया, प्राशन करा. काय शक्य आहे का? नसतंच ते. तेव्हा अत्यंत अभावाच्या ज्या अन्य गोष्टी आहेत त्यामध्ये अविद्या नावाचं हे एक तत्व हे पूर्ण अभावाचं उदाहरण आहे. तेव्हा अविद्या नसल्यामुळं त्याचा नाश कसा होणार? कोण करणार? जे अस्तित्वातच नाहीये त्याचा नाश करणार कोण? ज्ञानेश्वरांची उदाहरणं दिलेली आहेत, ती आपल्यापुढं मी वेळेच्या मर्यादेत सांगतो. अविद्या मुळात नसते, अर्थात ते सांगितलंय मगाशीच की सामान्य लोकांच्या दृष्टीनं, जीवात्म्याच्या दृष्टीनं अज्ञान वगैरे असतं, त्यांनी ते दूर करायचं, त्याकरता साधना करायची, गुरुला शरण जायचं आणि मग अविद्या दूर होते. परंतु एकदा जेव्हा तुम्ही त्या स्तरावर पोचल्यानंतर, ज्ञानेश्वर ज्या स्तरावर पोचलेले आहेत, म्हणजे मग लक्षात येईल की तिथं अंधार नाही, प्रकाश, फक्त प्रकाश आणि फक्त ज्ञानच आहे. तर अविद्या नाही आणि तिचा तर नाश करा, कसं काय करायचं वा? प्रत्येक दर्शन सांगतं की तुमचं आमचं अज्ञान नष्ट झालं पाहिजे. त्याकरता काय करा? 25 तत्व जाणा संख्यांची, किंवा आणखी यमनियम, आसन, ध्यान, धारणा, समाधी, तर त्याचं तुम्ही आचरण करा. अनेकांनी अनेक मार्ग सांगितले, कोणी संन्यास मार्ग सांगितला, कोणी भक्ती मार्ग सांगितला. ज्ञानेश्वर म्हणतात अविद्या नसतेच. तेव्हा तिचा नाश काय करायचा? तिचा नाश कधी होऊ शकेल? फार गमतीची उदाहरण आहेत की तुम्ही जर काही प्रयत्न करून आकाशाची साल काढून दाखवलीत, असा विक्रम केलात, झाडाची जशी साल काढतात, मोसंब्याची साल काढतात, तशी आकाशाची साल काढा. जांभई, आता एक सांगितलं त्यांनी, एक छान औषध सांगितलंय. एक लठ्ठ मनुष्य होता, खूप 200 किलो वजनाचा. तर डायटिंग करण्याकरता काय सांगितलं ज्ञानेश्वरांनी? अनुभवामृतातलं आहे बरं का, हे काही कुठली आवड नाहीये. जांभई आपण देतो ना, जांभई, खूप जेवण झाले की जांभई देतो, तर ती जांभई वाटायची पाट्या वरवंट्यावर किंवा मिक्सरमध्ये घालायच्या भाषेत. तिचा रस काढा, जांभईचा, दुर्वांकुराचा रस काढतात तसा. त्यात थोडासा आळस मिक्स करा, कंपाऊंडिंग करा. जांभईच्या रसामध्ये आळस कालवा आणि लठ्ठ माणसाला द्या ग्लासभर प्यायला. उद्या तो लगेच 200 किलोचा 50 किलो येतो का नाही पहा. हे होईल का शक्य? हे जितकं अशक्य तितकं अविद्येचा नाश करणं तितकं अशक्य आहे. सावली उलटी करा, तव्यावरची भाकरी उलटी करता येतं ना, तसं सावली घ्या तुमची, माझी जी सावली पडली ती घ्यायची, टाकायची पालथी. होईल? शक्य आहे का ते? किती सामान्य बायकांपर्यंत हे अनुभवामृत पोचलं पाहिजे याची काळजी घेणारे माऊली आहेत. ही माऊली खरोखरच माऊली आहे, लहान मुलांची माऊली, ज्येष्ठांची माऊली, संबंध विश्वाची माऊली. वाऱ्याचे तंतू वळा, कापसाचे तंतू वळतो आपण, चरखा फेरा की आपण म्हणतो, गांधीचं तत्वज्ञान. सूत कातायचं, कशाचं? वाऱ्याचं तंतू कातायची. तळ हाताचे केस विंचरा, आमच्या डोक्यावरही केस नाहीत आता, तळ हातावर कुठे केस असतात? तळ हाताचे केस विंचरा. हे जर शक्य झालं तरच तुम्हाला हे अविद्येचा नाश करता येईल. सशाचं शिंग, केस विंचरा झाले. आकाशाचं पुष्प आणून द्या, मोगऱ्याचं फूल आणून देतो. गुलाबाचं फूल किती महाग असलं व्हॅलेंटाईन डेला तर आपण देतो, परंतु आकाशाचं पुष्प, आकाश पुष्प हे अभावाचं उदाहरण आहे. सशाचं शिंग, बैलाला शिंग असतं, गायला शिंग असतं, शेळीला शिंग आहे, सशाला कुठे आहे? वंद्यापुत्र, कापराचा कोळसा, कापराचा कोळसा असतो का कधी? आणि मासे पकडा, कुठं? नदीवर नव्हे, समुद्रात नव्हे, मृगजळात. आणि बागुलबुवा लहान मुलांना दाखवतात की अरे तो बघ झोप, आता तो बागुलबुवा येईल आणि बागुलबुवाला आम्ही ठार केलं म्हणे. आता बागुलबुवा गेला, असतोच कुठं? बागुलबुवा नसतोच. तर हे जितकं अशक्य तितका अविद्येचा नाश करणं अशक्य आहे, कारण अविद्या मुळात नाहीच आहे, हवेत वार मारण्यासारखं आहे. तेव्हा अविद्येचा शोध घेण्याचा प्रयत्न विनाकारण करू नका.
तो प्रयत्न करणं म्हणजे आकाशावर झेपावण्यासारखं आहे, आकाशाचं माप घेण्यासारखं आहे. मंडपाचं माप घेता येईल, आकाशाचं माप कोण घेणार? निद्रेला झोपवणे. जसं काल अनाहताचा हल्लरू गासी, झोपेलाच अंगगीत म्हणायचं, झोप बाई, असं कधी असतं का? कधी निद्रेला झोपवणे, मृताला विषप्रयोग करणे. जिवंत माणसाला विषप्रयोग करा तुम्ही, मृताला काय करताय? अमावास्येच्या रात्री पती पत्नींनी प्रियकर प्रेयसींनी चांदण्यात फिरावं अमावास्येच्या रात्री. हे जितकं अशक्य तितकंच अविद्येचा शोध घेणं हे अशक्य आहे. तेव्हा एकूण अज्ञान या जगात नाही. याकरता त्यांनी फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे. अज्ञान असू शकत नाही. ओवी फार छान आहे. लवणाची मासोळी होय जरी जिवाळी, तरी जळी ना वेगळी जिये ना सेवा. माशाची मिठाचा मासा तयार केला. साखरेचा म्हणा, मिठाचा म्हणा, कुठेही केलं तर चालेल. मासा येतो आणि मिठापासून तयार केलेला आहे. लवणाची मासोळी. आता हा मासा असा काल्पनिकच आहे. तर तो हा मासा जर पाण्यात टाकला तर काय होईल? समुद्रामध्ये, नदीत वितळून जाईल, समुद्रमय होईल तो. कारण ते मीठ आहे ना, मीठ काही तसं राहत नाही. तर तो समुद्रातच जगू शकत नाही. बरं, बाहेर काढला तर मासा आहे. जलबीनं मच्छरी म्हणतो आपण. पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही. तर बाहेरही जगू शकत नाही, आतही जगू शकत नाही. अशी ही अविद्या आहे. अविद्या म्हणजे मुळात ती विद्यमान नव्हे ती. आणि जेव्हा जेव्हा ती ज्ञानाच्या सान्निध्यात येते तेव्हा तेव्हा ती अविद्या राहतच नाही. तेव्हा पाण्याच्या बाहेर असो, पाण्याच्या आत असो, लवणाची मासोळी जशी जगू शकत नाही तशी अविद्या ही असू शकत नाही पारमार्थिक स्तरावर. हे पुन्हा पुन्हा मी आपल्यापुढे सांगतो. तेव्हा अविद्येचा अभाव असतो हे कळण्याकरता त्यांनी एक छान रूपक केलेलं आहे, फार मोठं मनोरंजक आहे. एक विवाह समारंभ असतो. हे सगळं अनुभवामृतातलं आहे. तर कोणाचा विवाह सोहळा, अमुक पाटलांचा, सरपंचांचा का आणि कोणाचा, मंत्र्यांच्या मुलाचा वगैरे, अभिषेक ऐश्वर्या वगैरे असं नाही. तर हा वंध्यापुत्राचा विवाह सोहळा असतो. आमचे सुपुत्र काय असतील, मिस्टर वगैरे, चिरंजीव, त्यांचं नाव वंध्यापुत्र, त्यांचा विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. आणि मग त्यांची आता पत्नी कोण असेल कोण असतो. वंध्यापुत्र मुळात नाहीच, हवाच आहे ती, तो नसतोच वंध्याचा पुत्र, वांज स्त्रीचा मुलगा नसतोच. तर पुढे आहेर आणून येत वगैरे सगळं ते असतं पत्रिकेत. तर ह्याकरता मोठा मंडप तयार केला, त्याला खांब बांधले. तर खांब आहेत ना, मेढी, याला मेढी म्हणतात, खांब. शशशिंगाचे खांब तयार केले, सशाच्या शिंगाचे खांब तयार केले. हेही अशक्य. त्या नववधू, त्या नवरदेवाला स्नान घातलं, चांदण्यात स्नान घातलं. कोणतं चांदणं? पौर्णिमेचं नव्हे, उद्या परवा आहे. तर अमावस्येच्या चांदण्यात त्याला स्नान घातलं, सुस्नात केलं. त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला, आकाश पुष्पांचा हार घातला. आकाशाला कधी फुलं असतात का कधी? तर त्याचा हार घातला, प्रचंड मोठा हार. मंत्र्यांचे आपण हार पाहतो, कसं काय माना मोडत नाही. त्यांच्या 10-10 किलोचे हार असतात फुलांचे. दोघांना चौघांना एकत्रित घालतात करत, देवोदेवीसारखे 2 व्यक्तींनी मिळून हार घालतात. तर ते हा आकाश पुष्पांचा हार आहे. नंतर काय केलं? त्याला काहीतरी द्यायला पाहिजे खायला, सात्विक काहीतरी. त्याला कासवीचं तूप प्यायला दिलं. कासवी कधीच दूध देत नसते. कासवी आपल्या मुलाला, हे सरपटणारे प्राणी जे आहेत, मी बॉटनीमध्ये चौकशी, बायोलॉजीमध्ये चौकशी केली, झुलॉजीमध्ये, की सरपटणारे प्राणी दूध वगैरे नसतं. आणि आपले संकेत आहे की कासवी आपल्या पिलाकडं नुसतं वात्सल्याने पाहते आणि ते पिलू लहानाचं मोठं होतं. तर कासवीचं तूप आणलं बरेच किलो, किती लागेल पहा. आकाशाचा चषक केला. म्हणजे हे पृथ्वीचं ऑमलेट करण्यासारखंच आहे ते, कारण असं नवकवीला शोभेल. तर हे जितकं अशक्य. आणि नंतर तो विवाह सोहळा वाजत गाजत झाला. होणंच शक्य नाही, कारण मुळात वंध्यापुत्र हा अस्तित्वात नसतो. तर या तऱ्हेनं ज्ञानेश्वरांनी अज्ञानाचं खंडन केलं. अज्ञान खंडन करण्याकरता त्यांनी जवळ 300 ओव्या वापरलेल्या आहेत, कारण जगात अज्ञानच फार आहे ना. खळांची व्यंकटी सांडू पहिला त्यांनी आघात केला, तो व्यंकटीवर आघात केला. बाकी जो जे वांछिले ते लाहो ते नंतर घेतलेले. आधी खळांचाच त्यांनी समाचार घेतला.
तसं इथं अज्ञानाचं खंडन केलं 300 ओव्यामध्ये, आणि पुढं 25 ओव्यामध्ये त्यांनी आता ज्ञानाचंही खंडन केलेलं आहे. हे तुम्हाला धक्का वाटेल की ज्ञान तर किती चांगलं असतं ना. ज्ञानमयोऽयं पुरुषः नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमिहि विद्यते. हे आपण ज्ञानाचं मोठेपण सांगतो नाही का. पण इथं ज्ञानेश्वरांनी पारमार्थिक स्तरावर अज्ञानाबरोबर ज्ञानाची सुद्धा त्याच्या हकालपट्टी केलेली आहे असं आपण पाहतो. तर आज 3-4 प्रकरण आपण थोडक्यात घेतली. तेव्हा म्हणून अज्ञान नाही तेथेची गेले ज्ञानही. ज्ञान सुद्धा हे कसं आहे, ते अज्ञानाचं सापेक्ष आहे. अज्ञान नाही म्हणून ज्ञान आहे, ज्ञान नाही म्हणून अज्ञान आहे. हे सापेक्ष तत्व आहेत, एकमेकांना काटछळ देणारी अशा प्रकारची आहेत. तेव्हा ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही एकाच तराजूमध्ये मोजण्यासारखे आहेत असं ज्ञानेश्वरांचं म्हणणं. तेव्हा जेव्हा आत्यंतिक पराकोटीच्या स्थितीला मनुष्य जातो, मुक्तीच्या स्थितीला जातो, जिवंतपणे बरं का, जिवंतपणे ही मुक्ती जिवंतपणे मिळू शकते. आपण शेवटच्या व्याख्यानात पाहणार आहोत प्रवचनात. तर जेव्हा ती व्यक्ती ही ज्ञानाच्या पलीकडे जाते, अज्ञानाच्या पलीकडे जाते, ज्ञानातीत अशी होत असते. कारण आपल्याला नेहमी कळतं, आपल्याला वेदातलं वाक्य आहे यस्य अमतं तस्य मतं. जो म्हणतो मला कळलं नाही त्यालाच कळलं की एकूण हा हिमालय किती उंच आहे मला कळलं नाही, खरं त्यालाच कळलेलं आहे. आणि जो म्हणतो की इतका 1000 फूट उंच आहे वगैरे, तसं ज्ञान तपासून पाहिलं पाहिजे परत. यस्य मतं तस्य मतं ज्ञानेश्वरन शब्द आहेत. आणि जाणे तोची नेणे. परमेश्वर मला कळला, संगीत मला कळलं, चित्रकला मला कळली असं जो म्हणतो ना, तो अर्ध्या हळकुंडानी पिवळा होतो. त्याचं ते ज्ञान जे आहे हे अपुरं आहे. समुद्राचं कोण थांगपत्ता घेणार. तरी जर कोणी फुशारकी मारायला लागला की मी सर्वज्ञ आहे, मला सर्व काही कळलं, तर आणि जाणे तोची नेणे, नेणे तोची जाणे. मी प्रयत्न केला प्रामाणिकपणे की हे संगीत काय आहे, वाद्यसंगीत काय आहे, हे परब्रह्म काय आहे, हे सर्व मी जाणण्याचा प्रयत्न केला, पण मला अजून कळलं नाही बुवा, मी अजून पुढे जायचंय मला अजून. असं जो विनम्रपणे म्हणतो नेणे तोची जाणे. तर असे हे एकूण स्वरूप आहे ज्ञानाचं आणि अज्ञानाचं. अज्ञान गेलं तेव्हा एक तर कुठले जे ज्ञान मिळतं ते आपण इतके मर्त्य आहोत, आपण अपुरे आहोत की 100% ज्ञान आपलं कधीच होत नसतं. फुशारकी मारायचं कारण नाहीये. तेव्हा आणखी एक भाग सांगितला की एखाद्याला काही विद्वत्ता प्राप्त झाली, काही पुरस्कार प्राप्त झाला, सर्टिफिकेट प्राप्त झालं की तू काय म्हणतो की माझं आज अज्ञान गेलं, मी आता ज्ञानी झालो. असा अहंकार येणं हे सुद्धा अज्ञानच आहे. ज्ञानाचा अहंकार, ज्ञानाची जाणीव हेच अज्ञान. आणि शिवसूत्र एक प्रसिद्ध आहे, कारण शैव मताचा परिणाम आहे ज्ञानम बंधा. ज्ञान हे बंधनकारक असतं. सत्ता जशी बंधनकारक तसं ज्ञान सुद्धा बंधनकारक असतं. की थोडंसं जर वाहवा मिळाली, थोडीशी काही पारितोषिक मिळाली की मुलं चढून जातात. कोणी व्यक्ती लगेच फुशारकी मारायला लागतात की मी आज फार मोठा पराक्रम गाजवला, मी आता सर्वज्ञ आहे. तर हे फक्त आपल्याला अर्धवट ज्ञान होत असतं. कुठल्याही वस्तूचं पूर्ण ज्ञान, एखादं समोर एखादं फूल आहे, एखादं भांडे ठेवलेलं आहे, मला पूर्ण भांडं दिसतं का? भांड्याची एक बाजू दिसते, पलीकडची बाजू दिसत नाही, आतली बाजू दिसत नाही. तर काय तुला ज्ञान प्राप्त झालं? आपण काही सर्वज्ञ असे असू शकत नाही. थोड्याशा ज्ञानाने सुद्धा आपण अहंकार जागवतो. आणि अशा प्रकारचं ज्ञान असणं, ही फुशारकी मानणं, हा सुद्धा एक बंध आहे.